या लोकांनी इथं ठरवायचं आहे आता आपण कुणाला इथं सरपंच करायचं आहे. त्यामुळे नाव मी आज घेत नाही, परंतु तुम्हाला नक्की दिसेल इथलाच एक सरपंच बसलेला. आपण सत्कारासाठी इथंच पहिल्यांदा येऊया. त्याचबरोबर मोटरसायकलवरून जाणं शक्य नव्हतं. असा रस्ता निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा अजित शेजूळ आणि त्याचे मित्रमंडळी इथं आले आणि त्यांना तुम्ही मागणी केली आणि अजितनं शब्द दिला, तो शब्द दिल्यानंतर तो पूर्ण करण्यासाठी पूर्ण झाल्यानंतर हा इथं दादा सत्कार होतोय. आणि हा कुठल्या फंडातून नाही, कुठल्याही शासकीय योजनातून नाही, तो स्वतः अजित शेजूळ आणि त्याच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या खर्चातून रस्ता केलाय आणि त्याच्यासाठी आपण उद्घाटन करतोय. नाहीतर अलीकडे काय चाललं दादा, शासनाचे पैसे आणायचे, कोटीतून बोर्ड लावायचे आणि उद्घाटनाला 4 माणसं पण येत नाही, त्यांना माहीत असते याचं पुढचं काय होणार आहे. परंतु तसं अजितनं केलं नाही. खर्चातून एखाद्या वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यासाठी जेव्हा माझ्या महिला भगिनीचा सत्कार करताना इथं ज्या फुलं टाकत होत्या, तेव्हा मला असं वाटायला लागलं दादा की किती लोक या अजितवर आणि ललिता काकीवर ते प्रेम करतायत. एक शेताचा रस्ता पूर्ण केला म्हणून मौली इथल्या भगिनी माझ्या काही ओवाळत होत्या, काही फुलं टाकत होत्या. म्हणजे आम्हाला कुठेतरी एखाद्या राष्ट्रभक्ती भवनामध्ये कार्यक्रमाला जातोय आणि तिथला आदरातिथ्य होतोय, अशा पद्धतीचं या महिला भगिनींनी स्वागत सत्कार केला. तिथल्या माझ्या भावाने केला. खरं मनापासून तुमचंही धन्यवाद की तुम्ही सुद्धा अजितला दिलेला शब्द पूर्ण केला. कारण दादा इथली इलेक्शन जरा थोडस बोलायला लागेल मला. या सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा दादा तुम्ही धनुष्यबाण घेतला, चंद्रहार दादा, तर तुम्हाला माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या गळ्यातले ताईत आहेत आता. कारण नुसतं महाराष्ट्र केसरी नाव नाही मिळवलं, त्यांनी तसं काम पण करून दाखवलं. गेल्या वर्षी 9 ऑगस्टला आपल्या जम्मू काश्मीरमध्ये लेह लडाख या भागामध्ये आपले जे देश सेवा करणारे जे काही सैनिक आहेत त्यांच्यासाठी इथून 2000 युवक घेऊन 2000 रक्ताच्या बाटल्या रक्तदान करणारे हे म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत. आणि आत्ताचा आपल्या पैलवान मंडळींना माहित आहे, येत्या 9 ऑगस्टला दिल्लीच्या कमांडो हॉस्पिटलमध्ये परत तेवढ्याच रक्तदान करण्यासाठी आपले सगळे सैनिक, आपले पैलवान मित्र घेऊन जात आहेत. म्हणजे देश सेवेचं काम घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यात नवीन एक जबाबदारी दिलेली आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी क्रीडा विभागामध्ये काम करणारी संघटना क्रीडा सेना, त्याच्या सेनेचे ते या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातला एक माणूस एकनाथ शिंदे साहेबांच्या पर्यंत जाऊन पोहोचणारा, हक्कानं निम्या रात्री सुद्धा हात मारले तर हो देणारा असा आपल्याकडे दादा असल्यामुळं अजित, तुला आणि मला काही काळजी नाही. आपण 20-20 दिवस बाहेर काढले. कधी मला ती झालंय ते पाहिलंय, परंतु या विषयावर मी बोलणार नाही जाताना. परंतु मित्रांनो, आमच्याकडे असे दादा आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं अजितने तो दिलेला शब्द आहे की भविष्यात इथं येऊपर्यंत अजित आपण पुढच्या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मीला दर्शन घेण्यात येताना इथं येताना कॉन्क्रीटच्या रस्त्याने इथंपर्यंत येऊया असा आपण शब्द देऊया. निदान कॉन्क्रीटचा रस्ता जो रस्त्यापासून या लक्ष्मी मातेच्या मंदिरापर्यंत कॉन्क्रीटचा असू दे किंवा डांबरीकरणाचा असू दे, आपण नक्की पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करूया. खरं तर इथं सगळे इथले माझे बांधव आहेत. आपल्याला माहिती आहे की ही दादा इलेक्शनच्या अगोदर माझ्याकडे अजित पहिल्यापासून माझा कार्यकर्ता म्हणून होता. इलेक्शनच्या अगोदर त्याला कोणतरी शब्द दिला होता, तिथं जरा सोपं वाटेल म्हणून तो तिकडं तिकीट मिळेल म्हणून पाहत होता. त्याने नेहमीप्रमाणे धोका दिला आणि मग त्याला सरांची आठवण झाली. माझ्याकडे 2 मित्र आले आणि सर असं असं आहे, तिकीट आपल्याला लढायचं आहे शिवसेनेतून. मी त्याला सांगितलं होतं जर सहज सोपा मार्ग असेल तर सोपं होऊ दे, नाहीतर अजितला प्रत्येक वेळेला टक्कर द्यायची आणि यश मिळवायचं असं असतं. परंतु ते काही झालं नाही. माझ्या स्टेजवरची काही मंडळी इथं आहेत की लोकांना एक प्रश्न पडला असेल की इथं असणारे लोक त्यावेळेला काही जण घड्याला मतं मागत होती आणि काही जण धनुष्यबाणाला मतं मागत होती. बरोबर आहे ना? बल्लू आमचा इथं कार्यकर्ता होता, बल्लू पुजारी कुठे गेला? काकीच्या विरोधातच त्याची घरची सीट होती. बरोबर आहे? हा, बल्लू कुठे आहे ना? आहे. म्हणजे माझा तो एक चांगला मित्र आणि कार्यकर्ता होता बरोबरच, परंतु ही आपलीच लोक होती दादा. परंतु आम्ही एकत्र लढायचं ठरलं होतं. काही शिवसेनेला तिकीट देऊया, काही जण राष्ट्रवादीला घेऊया, एकत्र कॉम्प्रोमाइज जसं आपण महापालिकेला केलं होतं. आणि तिथं आम्ही महापालिकेत पहिल्यांदा
आमचा शिवसेनेचं धनुष्य माझा मुलगा सागर वनखंडेच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा तिथं धनुष्य पाठवलं. तसं इथं पंचायत समिती जिल्हा परिषदला करायचं होतं. आमच्या चंद्रिका वनमोरे ताई इथं उभा राहिले धनुष्यवाना थोडी मतं कमी पडली, कारण आम्ही थोडंसं प्रदीपच्या प्रेमापोटी आम्ही तिकडचा मतदारसंघात थोडासा पंचायत समिती दुर्लक्ष केलं आणि प्रदीप आमच्याकडे असताच तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती सीटा आपल्या झाल्या असत्या, कारण आम्ही त्या गटामध्ये थोडंसं प्रदीपला सहकार्य ठेवायचं. उघडं बोलायला काय हरकत नाही आहे ना. शिवाजी अण्णा आणि आमचे उद्धव सावंत ते मला शिवसेनेत घेऊन जाताना माझ्याबरोबर होते. तिकीट माझं घेऊन ह्यांना उमेदवार द्या म्हणून ह्यांना मी सांगितलं आणि हे दोघांनी जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार द्या. खरं आहे ना. म्हणजे हे माझे काय म्हणतो प्रतिनिधी होते, गेले होते मदत तिकीट घ्यायला. एक कोणतरी आमच्याकडे शिवसेनेचं घेऊया, त्याने सांगितलं सर शिवसेनेला काही देत नाही, रात्री पाठी 3 वाजता तिने राष्ट्रवादीला. असू दे म्हटलं, आता आपण ग बसणार नाही, कारण कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. लढायचं, हा जीत काय होईल ती होईल. त्यामुळं आम्ही एक सीट अजितची घेतली. वनमोरेची तशीच होती ऐन वेळेला, कारण सांगतो ना म्हणजे हे दोघं जण वनमोरेची सीट आमच्याकडे आली की अजित आला, परंतु जरा प्रदीपवर पहिल्यापासून प्रेम आहे माझं. त्यामुळे प्रदीपच्या विरोधात कोण नको म्हणून तिकडे दुर्लक्ष केलं, पण तेही धोक्यात गेलं. इथं जिल्हा परिषदला पाहिलं, पंचायत समिती तर आपल्या ललिता काकी खूप मोठ्या सीटने निवडून आल्या. जिल्हा परिषदला सुद्धा जर आपल्या दोघांची बेरीज केली, विरोधकांची घड्याळाला पडलेली आणि धनुष्यबाणाला मतं पडलेली, तर ते 11,000 होते. आणि विरोधकांना जो निवडून आलाय त्यांची बेरीज पाहिली तर 5,200. म्हणजे आपण विरोधांना मतं होती, फक्त आपल्या डिवायडेशन झालं म्हणून जिल्हा परिषद गेली. असो दे, एक डाव फसलाय, परंतु नीतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. भविष्यात आपल्याला कळेल. लवकरच आपल्याला काही यश मिळवून घ्यायचंय. भविष्यात येणारी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीला आपण असंच या इथलं केरीपाने वस्ती चौगुली वस्तीच्या लोकांना, मालगावकरांना सांगायचं आहे. स्टेजवरचे सगळे उद्धव सावंत, शिवाजी माळे आणि खांडेकर सर सगळ्यांसहित कपिल, राजू मामा कोपऱ्याला गेलेला, बरोबर ना मामा, बरगाले साहेब आहेत, बागणे आहेत, आमचे सगळे मंडळी आहेत. यांनी जर मनात आणलं तर नक्की आम्ही येणारी ग्रामपंचायत ही आपल्या विचाराची, एका पक्षाची म्हणत नाही, आपल्या विचाराची आपण सगळे एकत्र येऊन ग्रामपंचायत घेऊया. पंचायत समितीचा उपसभापती पदाचा, सभापती पदाचा खेळ मांडल्याला आपण पाहतोय की लोकांनी जन्मत देऊन निवडून दिलं, परंतु त्यांच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी जो विभागीय आयुक्ताकडचा निर्णय आहे तो आपल्या विरोधात घेतला. आपण नक्कीच कायदेशीररित्या ती लढाई लढतोय. मी तुम्हाला शब्द देतोय, काही झालं तर ललिता काकी या 2.5 वर्ष उपसभापती म्हणून राहणार. इथं काही झालं तर कितीही त्यांनी राजकारणाची अस्त्र वापरू दे, पण माझा या संविधानावरती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि न्यायावरती विश्वास आहे. आपण न्यायालयीन लढाई ताकदीने लढतोय आणि उपसभापतीपदी असणारे आपल्या ललिता काकी शेजू त्यांची 2.5 वर्षाची टर्म नक्की पूर्ण करतील एवढा विश्वास देतोय. भविष्यात ग्रामपंचायत आहे, पंचायत समितीचा त्यांनी कार्यक्रम लावलाय. लगेच किती गडबड आहे बघा तुम्ही. इथं उपसभापती पदासाठी किंवा सभापती पदासाठी एक सदस्य गैरहजर राहिला म्हणून त्यांची लोकशाही धोक्यात आली. आणि सातारामध्ये ज्या वेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होती, माननीय आमचे नेते तिथले शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, ते स्वतः आपले सदस्य घेऊन आज जात असताना त्यातले 2 सदस्य शिवसेनेचे पोलीस उचलून नेत आहेत, मतदानाला गैरहजर ठेवतायत. 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन गेले तर त्याचे त्या कायद्याचं काही होत नाही, पण इथला लगेच निर्णय लागतो आणि आपली पदं ही बेकायदेशीर किंवा आपल्याला त्यावरून अवैध ठरवतात. खरंच आम्ही नक्कीच योग्य त्या कोर्टात न्याय मागून भविष्यात येणारी ही जी पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, इथली जिल्हा परिषद सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मालगावमधले तिन्ही लोक आपले असतील असाच मी नक्की विश्वास देतोय. आपण सर्वांनी जे अजितवर एवढं प्रेम केलंय, अजितने दिलेला शब्द पूर्ण केलाय, असाच एक कार्यकर्ता, असे एक खंडे मावळे मिळाले की नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आपल्याला आहे ना, लाखांना नको आहे, आकडा हजारात असू दे, पण ते प्रामाणिक, कर्तृत्ववान आणि निष्ठेने राहिला तर नक्की इतिहास घडवता येतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या या इथे असणाऱ्या सर्व
केरीमाने चौगुले वस्तीवरच्या आणि इथल्या मालगावमधले जे प्रतिष्ठित नागरिक जमले आहेत त्यांना विश्वास देतोय कितीही त्यांनी राजकारणामध्ये राजकीय दबावामध्ये आपण त्याला भीक घालणार नाही. आपण सत्तेच्या मार्गानं, संविधानाच्या मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आपण आपलं सत्ता केंद्र आपण नक्की काबीज करू. आपण आमचं सर्वांना इथं आमचे आलेले चंद्रहार दादा आणि सर्व मान्यवर आले, आमचा सन्मान केला आणि एवढा सर्व तुमची जी सोय झालेली आहे, तुमची अपेक्षा जी आहे की पुढच्या वर्षापर्यंत हा रस्ता दादा आपण DPTC मध्ये आपण टाकतोय. नक्कीच हा रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता इथं आपल्या लक्ष्मी मंदिरापर्यंत पुढच्या पावसाळ्यात यावा या पद्धतीने आम्ही नक्की आजीच्या माध्यमातून प्रयत्न करूया.